मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये युद्ध सुरू झाले। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतलं माफिया संपवण्याचा निर्धार बोलून दाखवला, पण आता शिवसेनेनं त्याला प्रत्युत्तर दिलंय। तशा प्रकारचा एक मेसेज सध्या व्हायरल झालाय। भाजपनं दुसऱ्याच्या अंगावर कचरा फेकण्याआधी आपलं घर स्वच्छ करावं। विधान परिषद आणि राज्यसभेसाठी विविध पक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी उगाच बेटक्या फुगवू नये असं शिवसेनेनं म्हटलंय। भ्रष्टाचाराच्या आरोपात आत गेलेल्या एकाही नगरसेवकाचं नाव विरोधकांकडे नाहीये, पण भाजपच्या अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी भ्रष्टाचारात नाव घेण्याची सोय करून ठेवली आहे अशी टीकाही या पत्रकात शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। शिवसेनेनं नाव घेऊन भाजपच्या कोणत्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेनेचे भाजपावर आरोप, एकनाथ खडसे जमीन गैरव्यवहार, विनोद तावडे अग्निशमन यंत्र आणि फोटो खरेदी घोटाळा, गिरीश महाजन जमीन घोटाळा, गिरीश बापट तूर डाळ घोटाळा, चंद्रशेखर बावन्नकुळे सोलार पंप घोटाळा, रणजित पाटील जमीन बळकावल्याचा आरोप, प्रवीण दरेकर मुंबई बँक घोटाळा, राम कदम मारहाण धमक्या आणि अपहरण, रवींद्र चव्हाण 19 गुन्हे 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेचे गंभीर गुन्हे, संभाजी पाटील निलंगेकर आर्थिक गैरव्यवहार, विष्णू सावरा आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचा साहित्य घोटाळा, जयकुमार रावल आर्थिक घोटाळे।